2 दिवस देव 2 नाही बयो खैसून घेऊन गेलं ना तर बघा. थांबा, तुला जिकडे जायचं तिकडे जा. माझी बयो या घरातून कुठेही जाणार नाही. मका माहिती होतं तुम्ही मका अडवणार म्हणून मी आधीच पोलीस स्टेशनात जाऊन कंप्लेंट केलेली. चल बयो. बयो बयो थांब. बयो, मी बयोला कधीच माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार. म्हणजे नेमका काय करतलं तू? दादा तू पण नाश्ता करून घे. सॉरी. मला माफ करा. मला खरंच सवय नाहीये. म्हणजे अशा सिच्युएशन्स कशा हँडल करायच्या हे मला कळत नव्हतं. त्यामुळे मी असा चुकीचा वागलो. मला खरंच माफ करा. सॉरी. या काय बोलताय तू? भयो, बाळा तू पण मला माफ कर. पण यापुढे मी असं काही घडू देणार नाही. बाळा तू पण मला माफ कर. मी आलोच. सॉरी. मला खरंच माफ करा. वाह मॅडम वाह, मस्त मस्त. शेवटी तुझ्या मनासारखं झालं ना. माझ्या डॉक्टर बाबांनी तुझ्या भिकारड्या बापाची माफी मागितली, राईट? आणि तू काय केलंस? तू काहीच नाही केलंस. तू काहीच नाही बोललीस. हिरागो माकाच काय बोलावं काहीच कळत नव्हता. हो का? कळत नव्हतं? कळवून घ्यायचं नव्हतं. हिरागो असा नाही. ते माफी मागू केले होते की काय माका कसं कळणार? पण माफी मागताना तू त्यांना थांबवलं नाहीस. सगळं तू शांतपणे बघत बसलीस. आजवर स्वतःच्या मुलांना दुखवून बाबाने समाजात तुला मान मिळवून दिला आणि आज तू इतक्या इझिली त्यांची मान खाली घातलीस ना. तुला काहीच वाटलं नाही. तुझ्या बापाची सोड ग. तुझी माफी मागितली माझ्या बाबांनी. हाच प्लॅन होता ना तुम्हा बाप लेकीचा. मग आज काय सेलिब्रेशन करणार आहे? हिरागो ह्या काय बोलतस तू? काय बोलते म्हणजे? खरं तेच बोलते. तू किती साळसूतपणाचा आव आणलास ना तरी मी तुला बरोबर ओळखते. माझ्या बाबांच्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी तुझी आणि तुझ्या बापाची माफी मागितली. आणि आज तू काहीच न बोलता हे सिद्ध केलंस की तू आजवर माझ्या बाबांच्या स्वभावाचा गैरफायदा घेत आलीस. हिरागो माझ्या मनात पण असं काय नाही. गप्प बस. तू वागते तर तसंच आहेस ना. हा, माझे बाबा जेव्हा तुझी माफी मागत होते, तुझ्या बाबाची माफी मागत होते, तेव्हा का नाही बोललीस काही? आय टेल यू वाय. कारण तू माझ्या बाबाला गुन्हेगार समजतेस. यावा प्रसाद यावा. देवळात गेले होते ना. नाही तुम्ही मका गुंड समजतास पण मी असे गुंड. म्हणून तुका माफी मागूक लावली की नाही. सुनील बरोबर नडला की असाच होता. कळलं?
भल्या भल्यांका नमवलंय मी. जो माका नडला त्याका मी फोडला. बोलू काय नाही म्हणून निघालास? दरवाजे किती बंद करतास? ते कुणाला ऐकू जाऊ नये ना म्हणून. तुम्ही मोठी लोकांना लय भित्री असत. इज्जतीक भीता असणार तुम्ही, भित्री असं असत. पण तुका माका घाबरूकच वया, कारण मी बयो खायसून घेऊन जाणार कायमचा. मग काय करणार तू? रडशील तू, रडशील की मग जर का चुकले मी म्हणून माफी मागणार, लोटांगण घालणार. माझ्या बाबांनी जर तुझ्या बाबांवर हात उगारलाय ना, तर त्यात त्यांनी काहीच चुकीचं नाही केलं. बिकॉज तुझे बाबा ते डिझर्व करतात. इरा, तोंड सांभाळून बोला. काय झालंय? कशाला वाद घालताय? मम्मा, माझ्या बाबाने हिच्या भिकारड्या बाबाची माफी मागितली. बघ, वाद नाही तर काय पूजा घालूयची? इरा, असं कसं म्हणतेस ग? अगं, शुभंकर हिच्या बाबांचा गुन्हेगार आहेच आहे ना. शुभंकर नाही का त्यांना मारायला गेला होता, बघितलं नाहीस तू? मम्मा, तू काय बोलतेस? तुला कळतंय का? हा, बाबाची या सगळ्यामध्ये काही एक चूक नाहीये. आणि मला सांग, किती सहन करेल बाबा? नाही सहन करावं लागणार. मी त्यांच्यातले मतभेद दूर करेन. मी एकत्र आणेन त्यांना. लोखंडाला कितीही तापवलं ना तरी त्याचं सोनं नाही होत. आणि तुझ्या बापाची मार खाण्याचीच लायकी आहे. इरा, तोंड सांभाळून बोल. हे तुझ्या बापाला सांग ना तोंड सांभाळून बोलायला आणि वागायला. त्याने काहीतरी केलं असणार म्हणूनच शुभंकर गेला असणार त्याच्यावर हात उगारायला. तुम्ही मग नाही मारू शकत. काय? मी मारलं? मी बयोग सांगेन मी. हा, काय बोलताय तुम्ही? मी कशाला मारू तुम्हाला? इथं बघा, इथं कोणी पाहिलं का? काय करतास तुम्ही? मी आता खरंच जाऊन बयोग सांगते. जा 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 सांग. ओ, थांबा थांबा थांबा. एवढी गोड बातमी अशीच सांगणार? एक काम करा, तोंड गोड करा आणि सांग. नाही, नको घ्या, घ्या. नको. कसं घ्या ना. ओरडून सांगा. तुझा बाप गुंडे आणि तू ना निर्लज्ज, कळलं? ते मला कळत नाही अजूनही तुमच्यासारख्या भिकारड्यांना आम्ही आमच्या घरात कशाला ठेवलं. माझा बाबा पण इतका मोठा डॉक्टर आहे, त्यांना का तुमचा पुळका येतो ना, मला खरंच गॉड नोस. नाही, मुळात तुमची लायकी आहे ना फुटपाथवर राहायची, पण नाही, आम्ही चिखलाला घरात ठेवलंय ना, मग आमचे पाय माखणारच. एक तर तुझा बाप हा नीट बोलता येत नाही आणि धड राहता पण येत नाही. नुसता दारू पिऊन तमाशा घालायचा. हा, स्वतः नीट जगायचं नाही आणि दुसऱ्यांना पण जगू द्यायचं नाही. मस्त. बयो घ्या. बयो, मागा हरसर होचा नाही. बरोबर, माझ्या बाबांनी माफी मागितली ना तुमची, हवं ते मिळालंय तुम्हाला आता. माफी मागितल्यानी, पण आज त्यांच्या खोलीत मगा मारल्यानी त्यांनी. काय? माझ्या बाबांनी तुमच्या कानाखाली मारली? हा, हे असं वागणं शक्यच नाही. म्हणजे मी खोटा बोलतोय असं म्हणायचं तुका? अहो नाही, तसा नाही. भयो,
अयो, अगं मला असं वाटतंय की यांची लिव्हरची टेस्ट आपण परत करायला हवी. काय झालं? तुमची धाड दुखतेय का? बघू. हा करा. शुभू, हे सांगतायत ते खरं आहे का? काय? काय आतमध्ये एवढा माका मारलास आणि आता ऍक्टिंग करतास काय? मी तुम्हाला मारलं? अहो, मी तर माफी मागितली तुमची. तुम्हाला काही भास होतोय का? जाऊ द्या, तुम्ही इतका मनावर नका घेऊ. तुमका उशीर होता ना हॉस्पिटलला जाऊ. अयो, पण मी खरंच काही नाही केलं ग. त्यांना नक्कीच काहीतरी भास होत असणार. होय, तुम्ही नका विचार करू. तुम्ही जा, तुमका उशीर. बर, चला. काय लागलं तर सांगा. येतो मी. सुमन, मला जरा गुळ दे. गुळ गुळ आता किती होयो? तू दे तर खरं. दादा, अरे नाश्त्याची वेळ, नाश्ता करून जा. थांब. नाही, नाश्ता नको, मला उशीर होतोय. पटकन गुळ दे ग. बरं, ठीक आहे. चल. दादा दादा, अरे तू सुनीलची माफी कित्याक मागितलंस? तू माफी मागूक नको वही होती. अरे तुका सगळा माहिती आहे, तरी पण तू. माफी नाही मागितलेली मी त्याची. जशाच तसं उत्तर दिलंय. म्हणजे अगं, भारतींचा फंडा आहे तो. मी फक्त वापरला. भारतीचं फंडो? ते काय बोलतस? आता उशीर होतोय मला, तुला नंतर सगळं कळेल. चल. भारतीचं फंडो? काय बोलत होतो? पण काही असला ना तरी दादांना माफी मागाक नको वही होती. काय बडबडून गेलो? आत्ते, हा, चल, माझा सगळं आवरून झालाय. हॉस्पिटलला जाऊ, उशीर होतो. मी येते. सावकाशी. बयो, मी खरं सांगते, त्यांनी माका मारले नाही. या बघ, 4 बोट उठलीत बघ. असं काय बघतस? माझ्यावर विश्वास नाही, फुगलेल्या गालावर तरी हा ना बघ, केवढा मारल्याने माका. अहो, ते असं नाही करू शकत. तुम्ही किती खोटं बोलतास. आता त्यांनी माफी पण मागितली ना, मग आता राग सोडा. ताच ना, माफी मागून कोण असा वागता काय? ताच मी बोलते, ते असं करणं शक्यच नाही. तुम्ही जाऊन आराम करा. माका आता हॉस्पिटलला जाऊ उशीर होतो. मी येईन लगेच. हा, आराम करा. अगो, मम्मा. भारतीचो फंडो भारीच असा. माका मारता सोडूच नाही मी तुका. सोडूच नाही रे. तू अजून ओळखलास नाही या सुनीलला. नाही ओळखलास. पण मी तुका चांगलाच ओळखते. तू हई काय करत? निघ आहे ना. ही खोली आमची असा, कळला? ती रात्री. आता ही माझी रूम हा. माझ्या लेगीन मागा दिल्या ना. हा, जा तू रात्री ये. तुझ्याशी बोलण्यात ना काहीच अर्थ नाही. तुझ्याशी बोलणं म्हणजे ना स्वतःच्या पायावर धोंडो मारून घेतल्यासारखा असा. बाजूको, चार्जर घेऊ गेलाय मी. ऐसर काय तुझं चार्जर? तू तू पुन्हा दारू प्यायलस? अरे, स्वतःच्या पोरीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतलंस ना मी दारू पितलय नाही म्हणान. लाज नाही वाटत तुका? अजून किती छळशील त्या पोरीक? तुका बरं लगेच वास येलो.
हा तुझं गो पण बेवडा ना तुका बरोबर वास येतलो. ए तू किती बेवडो अस ना ता बघा ती दिवसभर दारू पिऊन नुसतं लोळत असतस रेड्यासारखं. आणि काय रे दादान तुझ्या खरंच कानाखाली मारला नव्हती ना? विसरलंस? ह्या बघ दादाच्या ना अजिबात नादाक लागू नको. तो खूप डेंजर असा. तो दिसता शांत पण एकदा चिडलो की मग चिडलो. काय करीत ना त्याचं काय येऊ नेम ना या. मी पण काय कमी नाही. हम्म? मी पण काय कमी नाहीये. थांब तू दारू पिलस ना ह्या आता बयोकत जाऊन सांगते. गो जा जा सांग जा. मी नाही घाबरत कोणा. खरंच मी बाबांना माफी मागण्यापासून अडवायला हवा होता काय? की त्यांनी त्यांच्या चुकीची माफी मागून बरोबर केलं? कोण बरोबर हा काहीच कळत नाही. नाही नाही डॉक्टर बाबाच बरोबर असणार. एवढी वर्ष मी त्यांना ओळखते. ते कधीच खोटं बोलणार नाही. त्यांनी त्यांच्या कानाखाली पण मारली नसणार. पण मग हे बाबा खोटं का बोलतायत? बयो आई काय म्हणायची आठवता ना? प्रत्येक माणसाच्या चांगल्या आणि वाईट वागण्यामागे काही ना काहीतरी कारण असतात. जसं की आपले खरे बाबा एवढी वर्ष एकटे राहिल्यामुळे दारूच्या आहारी गेले. ह्या त्यांचा कारण होता. तसाच डॉक्टर बाबांच्या वागण्यामागे पण काहीतरी कारण असं. माका माहिती आता कारण. मी हयसून खयच जाऊ नये असं त्यांना वाटतं. ह्याच कारण. कदाचित अजून पण वेगळा काहीतरी कारण असं. एवढी वर्ष डॉक्टर बाबांनी तुझ्या भल्याचाच विचार केला आणि आज आहे तुझ्यासाठी त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी माफी मागितली. पण तुझ्या खऱ्या बाबांनी त्यांचं वागणं बदललं ना, असेच दारू पित राहिले ना, तर डॉक्टर बाबांनी किती वेळा माफी मागितली ना तरी कायच उपयोग होऊचा नाही. पण त्यांनी दारू सोडली. त्यांनी शपथ घेतली माझी. तुका खरंच असं वाटतं तुझी शपथ पाळतील ते? कारण या आधी कितीतरी वेळा ते असं बोललेत की मी दारू पिऊचंय नाही. पण काय झालं? नाही, यावेळेस ते माझी शपथ नाही मोडूच. आणि तू पण डॉक्टर बाबांची शपथ मोडू नको, कारण ते तुका हैसून खयच जाऊ देऊचे नाहीत. आणि हय रावले तर दोघांमधले मतभेद मी नाही बघू शकत. पण हय राहूचा असतात ना तर तुझ्या खऱ्या बाबांका त्यांचं वागणं बदलूक लागतं. कारण त्यांच्या अशा वागण्यामुळेच डॉक्टरांका आणि घरात इतरांका पण त्रास होता. म्हणजे माका त्यांचं वागणं, बोलणं, चालणं, भाषा ह्या सगळं बदलूक लागतं. मीरा पण ह्याच बोलत होती. एक तर तुझा बाप हा नीट बोलता येत नाही आणि धड राहता पण येत नाही. बरोबर आहे तुझं. मी त्यांना डॉक्टर बाबांसारखा हुशार तर नाही बनवू शकत, पण डॉक्टर बाबांसारखा बोलायला, चालायला, वागायला, चांगला विचार करू तर शिकवू शकताय. त्या दोघांमधले वाद मिटवायचे असतील तर मग हे बाबांका डॉक्टर बाबांसारखं बनवूक लागतं. मी बाबांका असा सुधारवून दाखवेन की डॉक्टर बाबा पण त्यांचा स्वीकार करतात. बयो तुझ्या बाबाने दारू पिणार नाही म्हणून शपथ घेतल्या नव्हती ना? ती शपथ त्यांनी मोडल्या ना. तो पुन्हा दारू पिऊ लागलो. काय?
तुम्ही परत दारू प्यायला म्हणजे तुम्ही माझी खोटी शपथ घेतली. गो नाही गो नाही, मग तसं काय करूचं नव्हतं, पण कसा घडला ताच कळत नाही गो. असा कसा कळला नाही? आणि मुळातच तुमका दारू मिळाली खैसून? रमाकांत काकांनी दिली? पण त्यांच्या सगळ्या बाटल्या तर मी ओतून दिल्या होत्या. नाही नाही नाही, त्यांना नाही दिल्या. ती त्याच्या कपाटात होती अर्धी, त्याला माहित पण नसत. बघितल्यावर ना माझे हात असे लटपटूक लागले. काय झालं ना ताच कळला नाही. मग माझ्यावर ना मी ती करणी केलं ना. हा का होता असा, माझा चुकलं मी असा वागू अहो, नको. काय करताय तुम्ही? असा करून दारू सुटणार का तुमची? कसा त्रास करून घेताय स्वतः? अगो पण माझ्यामुळे तुका त्रास होता ना गो. कंट्रोलच राहत नाही माझं, कंट्रोल नाही. मग हे आता तोच कंट्रोल परत आणूचा आहे आपल्या. तुमचं वागणं बदलायचं आहे. तुमका बाबांसारखं बनवायचं आहे. थांबा हयच. अगो काय बोललो होतस रे? मी काय कमी नाही होय, मी कोणा घाबरत नाही. थोबाड बघ तुझा, थोबाड. किती हात द्या. काय हे काय? आता रोज सकाळी तुमची आंघोळ झाली की मी या तुमच्या हातावर लिहिणार. मी रोज तुमचा क्लास घेणार. ह्या काय आता नवीन नाटक? तुमका बदलायचं आहे ना, मग या करूकच लागतात. हा मग बदलूचा. होय ना? मग हे आता माझं ऐकायचं आणि सगळं नीट पाळायचं. सगळं नीट होतं. जेव्हा जेव्हा तुमका असं वाटेल की आपला कंट्रोल जाता, तेव्हा या हाताकडे बघायचं आणि आईक आठवायचा. माझ्यासाठी नाही, किमान आईसाठी तरी या सगळा करा. माझा शब्द पडू देऊ नका. गो माझं 7 जन्माचं पुण्य म्हणून तुझ्यासारखी पोर भागा मिळाली गो. मग हे तुमच्या मुलीचं आता ऐकायचा. इलय मी. ए आत्तू नको हो ना माझ्यावर खट्टू. काय गो माझं नाव सांगू गेलेलंस ना, तसं गेम पालटलंय. या बघ, तू ना माझ्या वयोग अजून नीट ओळखत नाहीस. आता सकाळी तयार राहू, कळला? आणि नाही राहुलंय तर मग तर माका कित्याक सांगतस? ता मग वयोगच सांग. नाही राहिलं तर जा, मी नाही कोणा घाबरत. सर आत येऊ? हा विशाल ये ना, बस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर, तुम्ही मला सुनील बहुले बद्दल बोलायला बोलवलं होतं. हो सर आत येऊ? हा ये. थँक्यू. जी चहा घे. आज मी त्याच्या कानाखाली मारली. काय? होय, कारण तो सतत बयोला माझ्या विरुद्ध काहीतरी सांगून त्याच्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतोय तिला. मी इतके दिवस त्याच्या वागण्याकडे वेगळ्या पद्धतीने बघत होतो. म्हणजे मला त्याचा किती राग येत असला तरी. पण बयोची आई भारती बरोबर बोलायची. नाठाळाच्या माती हाणू काढली. त्याला त्याच्या भाषेतच उत्तर द्यायला हवं याच्या पुढे. त्याने किती प्रयत्न करू दे बयोला माझ्या आयुष्यातून दूर घेऊन जाण्याचा, ते तर मी हो देणारच नाही.
उलट त्यालाच बयोच्या आणि आमच्या आयुष्यातून कसं काढता येईल यासाठी प्रयत्न करणार. म्हणजे नक्की काय करायचं आपण? गेले बरेच दिवस मी विचार करतोय, हा सुनील अचानक या एरियात कसा काय आला. हा कोइन्सिडन्स असू नाही शकत. नक्कीच तो काहीतरी ठरवून आलाय आणि ते काय आहे याचा आपण शोध घ्यायला हवा. हो पण सर आपल्याकडे कोणतेच पुरावे नाही. तोच तर शोधायचा आहे आपल्याला. आणि त्यासाठी या एरियात त्याच्या कोणी ओळखीचं आहे का हे बघावं लागेल. हा ये. अरे घे चहा घे, गार होतोय. आता माका पेशंट बद्दल विचारायचं होतं. सर मी आता तिथेच जातोय. मी येतो. बर. मी दारू पिणार नाही. नाही. मी दारू पिणार नाही. ए, हसायचं नाही माझ्यावर. रमाकांत शेठ असं मी, रमाकांत शेठ. माझ्या कॉलरला हात लावची हिंमत झाली कशी तुझे? रमाकांत शेठ माझ्यावर हसलाच ना तर तुमचा बिंग फोडीन सगळ्यांसमोर आणि मग मी हसीन तुमच्यावर. कळला ना? जो माका नडला त्याका मी फोडला. ए कोणा शिकवतोस तू? माका शिकवतोस? ओरडायचा नाही माझ्यावर. आधी काय चाललंय हे? या बघा ना माझी कॉलर पकडता या. याच्याकडनं तर काही अपेक्षा नाहीच आहेत. पण रमाकांत भाऊजी तुम्हाला तरी कळायला हवं ना. अहो पण त्यागा कळत नाही म्हणून मी समजावत होतोय. ए मला सुद्धा चांगल्या शब्दात समजावता येतं. समजावू? काय झालंय? कोणी लिहिलं? तुमच्या लाडक्या बयोन. नशीब तिने स्वतःच्या हातावर मेरा बाप चोर है असं नाही लिहिलं. तुमका असू काय दादा? मी दारू सोडले हे माझ्या लक्षात राहू गोया म्हणून आंघोळ केलं रोज ती माझ्या हातावर या लिहणारा आणि तिच्या बापासारखो त्या डॉक्टर सारखो हो माझा क्लास घेणारा. काय मग काय टाइमपास चाललाय हा? तिला इथून लवकरात लवकर घेऊन जा. माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. मी असा तडकाफडकी नाही नेऊ शकत ती का. माका हायसरच ठेवूच्या ठरवल्या ना तिने त्या शुभंकरच्या शपथेवर. सरस्वती त्या करमरकरांचे रिपोर्ट्स आले. त्यांना स्टमक इन्फेक्शन आहे. सो आपल्याला 2 दिवस त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवायला लागेल. बरं ठीक. विशाल सर, बाबा तुमच्या अंगडा काय बोलत होते? मी इले तेव्हा ते लगेच गप्प झाले. हा नाही तसं काहीच नाही. इनफॅक्ट ते तुझ्याच बद्दल बोलत होते. त्यांना तुझी खूप काळजी वाटते. तुला खूप मोठं डॉक्टर झालेलं पाहिजे. त्यामुळे तुझा वेळ दुसरीकडे कुठेही वाया जाऊ नये असं त्यांना वाटतं. एवढं सांगत होते. का माहिती आहे बाबांका माझी खूप काळजी वाटते. मी मेहनत करतायच आणि मी माझं स्वप्न पण पूर्ण करेन. पण त्याचबरोबर आता माका माझं कर्तव्य पण पार पाडायचं.
रवळनाथाच्या कृपेने माझे खरे बाबा माझ्या आयुष्यात परत येले. त्यांची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे आणि ता माका पूर्ण करूच. सरस्वती, तुला सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात हे माहितीये मला. सर, माका ना माझ्या दोन्ही बाबांमधले तणाव कमी करायचा. मी माझ्या खऱ्या बाबांका सुधारवणार. सुधारवणार आहे म्हणजे नक्की काय करणार आहेस? मी त्यांना माणसात आणणार, त्यांची दारूची सवय सोडवणार, माणसात कसा वागायचा ह्या शिकवणार, त्यांचं मन रमेल ना अशा सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी करणार. इतके वर्ष वाईट संगतीमुळे, एकटेपणामुळे ज्या काही त्यांना सवयी लागल्यात ना त्या सगळ्या मी सुधारवणार. व्हेरी नाईस. कमाल कमाल. काय झालं, हसतच की त्या? नाही, काहीतरी आठवलं मला. हा सरस्वती, मला फोन आला, मी आलो. हॅलो, कसं असतं ना बयो, माणसाच्या आजूबाजूची परिस्थिती चेंज झाली ना तरी त्याची मूळ वृत्ती कधीच बदलत नाही. तुझा बाप तो रस्त्यावरचा अशिक्षित बेवडा आहे आणि आयुष्यभर बेवडाच राहणार आहे. कसं आहे ना इरा, माणूस सवयी आणि व्यसन जन्मताच सोबत घेऊन येत. काही कारणांमुळे ते लागतात आणि प्रयत्न केले की ते सुटतात. मी चॅलेंज घेते, मी त्यांना सुधरवून दाखवेन. डन. जर तू तुझ्या बाबांना सुधरवलीस तर मी प्रॉमिस करते त्या क्षणापासून मी तुला डॉक्टर म्हणेन. काय करू ना ताच माका नाही कळत. बयो आणि त्या डॉक्टर डोक्यावर बसले आता माझ्या. ए बाहुल्या, अरे बांग्या भूत होस तू, बांग्या भूत. भूत कसा मांगुटीवर बसता तसो तू त्यांच्या मांगुटीवर बस आणि तुझा काम करून घे. कळलं तुका? आणि सकाळी काय मस्त ऍक्टिंग केली शुभंकरने कानाखाली मारल्याची. म्हणजे ऍक्टिंग नाही, खरंच मारलेली त्यांनी मागा. काय? आणि त्या बयोचा पण त्यांच्यावरच विश्वास. शुभंकर असं कसं करू शकतो? का काय माहित, काहीतरी वेगळं वागत होतो. डॉक्टर मग मारणार तर नाही ना? त्याचं काहीतरी करा तुम्ही. मी करू? मग तुला कशाला आणलं इथे? त्याचं काय करायचं ते तुलाच करायला लागेल, कारण त्याने हात तुझ्यावर उचलला. तशीच वेळ येईल तर मी करेन काहीतरी. माझ्यावर हात उचलला काय? अरे बाहुल्या, माका एक सांग, तू नेमको काय करणार हस? हा ठरला, मी ऐसून निघून जाते. अरे असं काय करतोस तू? हेच करायचं नाहीये. हे बघ, तू एकदा हैसून निघून गेलस ना की मग या हातात काय येऊचं नाही. शुभूक तुका जर अद्दल घडवूची असत ना तर तुका हयच राहूक लागतला. नाही 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 नाही. आधी त्यांनी माझी माफी मागितली, मग एकट्यात नेऊन कानाखाली मारल्या. डबल गेम खेळता. हा, त्या बयोचा पण त्याच्यावरच विश्वास आहे. मी परत नाही मार खाऊचे. ही ह्यो गेम मागा नाही खेळूचो. मी हसून जाते. हे बघ, तुला जरा धीराने घ्यावं लागेल. तुला त्याला मात द्यावीच लागेल. अरे तुला बयो हवी आहे ना, मग तुला तिच्या बरोबर जायचंय ना. अरे हे बघ, आणि तू काय असं तू हार तुका हे समजा मानण्यात तुला लागलाय रे. का? सांग बरं. बस, मी थांबतोय. पण माका आत्ताच्या आत्ता दारू होईल.
तुका बयोन एवढा समजवल्यान हातावर लिहून दिल्यान तरी अक्कल नाहीस ना, तरी तुका दारू व्हायचा. त्याचे मी दारू पिणार नाही ह्या सांगत होतोय का? हे बघ, खोटा बोल नको हा. मी सगळं ऐकले. आणि तुम्ही एका अजिबात दारू द्यायची नाही. मी खैसून दारू देऊया का? आणि माकाच उपयोग नाही हा. तुम्ही सो दोघींनी ती नेऊन टाकून दिली सगळी खै तर. आणि तू पुन्हा दारू प्यायलास ना, मी बयोकच सांगतले, लक्षात ठेव. बघितलास या असा मी चाललंय अरे असा काय करतोस तू? एक मिनिट सुनील, हे बघा, तुम्हाला मी हवं तर पैसे वाढवून देते, पण तुम्ही इथून जाल तर बयोला घेऊनच जा, कळलं? बघते मी काय करतो. बस. शुभंकर असते डबल गेम का खेळतोय? ही नक्की काय भानगडे शोधून काढली पाहिजे. बराच वेळ लागला ना रे. हो, ट्रॅफिक असेल किंवा काय माहित नाही काय झालं. हा सर. हा आला. ये बाब्या. अरे अरे डॉक्टर शुभंकर, डॉक्टर विशाल, आज दोघे एकत्र. काय इमर्जन्सी केस हा? अरे काय पप्या, हा? विसरलास तू? अरे आम्हीच तुला बोलवून घेतलं ना, तुझ्याशी बोलायचंय आम्हाला म्हणून. अरे हा, इसरलंय. अहो माझा असाच होता हो. मग बरं आता सगळं जाऊ दे. काय काम काय होता? बाब्या, हे खूप महत्वाचं काम आहे. हा. आणि सिक्रेट आहे. अरे सॉरी, मी सिक्रेट म्हणजे फार गुप्त काम आहे. हा, गुप्त म्हणजे? म्हणजे ही गोष्ट बयोला कळता कामा नये. काहीही झालं तरी बयोला या कामाची कुणकुण पण लागता कामा नये. असा काय काम जर बयोग सांगायचं नाही? आपल्याला त्या सुनीलची माहिती काढायची आहे, खरी खरी. हा, सुनील कोण? अरे बयोचा बाबा. अरे हा, बयोचे खरे बाबा. अच्छा, त्यांची माहिती काढूची? हा होय. हा, त्या सुनीलवर काय माझा विश्वास नाहीये. आणि त्याच्यामुळे आपल्या बयोचं फक्त नुकसानच होत आहे. म्हणजे बयोच्या मनातलं आपल्या वडिलांविषयीचं प्रेम, काळजी मी समजू शकतो, पण तो सुनील त्या लायकीचाच नाहीये. आणि मला माहिती आहे बयोच्या आयुष्यात तो अचानक प्रेमापोटी नाही आलेला. त्याचा नक्की काहीतरी हेतू असायला हवा. हा, तुमका सांगते ना, माका पण त्याच्यावर ना कधीपासून संशय असा. हो, किती विचित्र माणूस असा तो माहिती आहे. पण काय बयोचे बाबत ना म्हणून काय मी बोलले नाही, गप राहले माहिती आहे. अरे हो ना, म्हणून तर इतके दिवस आम्ही सुद्धा गप्प. नाही पण आता नाही. आता पाणी ना डोक्यावरून जायला लागलाय. पप्या, तू त्यांची सगळी बॅकग्राऊंड शोधून काढ. एकदा का त्यांची बॅकग्राऊंड कळली ना, की सरस्वतीच्या आयुष्यातून आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातून त्यांना कायमचं काढून टाकायचं. हा, ठरला तर मग त्याची कुंडली नाही शोधून काढले ना तर बघा तुम्ही टेन्शनच घेऊ नको, समजला? पप्प्या ही कामगिरी फस्त करणार. पप्या, हा, तुला कामगिरी पूर्ण करणार असं म्हणायचंय का? हा, ताचत. हे बघा, ह्या डायरीत ना मी सगळं लिहून घेतोय. एक मिनिट थांब. हे डायरी घे. नाही, माझी डायरी हा माझ्याकडे. या डायरीमध्ये सुनील बहुलेशी निगडीत जी काही माहिती मिळेल ती लिहून ठेवायची. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सरस्वती समोर ही डायरी काढायची नाही. ओके? ही माहिती फक्त याच डायरीत राहील. हा, तुझ्या त्या डायरीत नाही. ठीक आहे. आता बयोच्या आयुष्यातून त्या सुनील बहुले कायमचं नाही टाटा बाय बाय करू लावले ना तर बघाच तुम्ही. उतणार नाही, मातणार नाही, घेतलेलं वसो टाकणार नाही. चला, येतंय.
गे बाय माझे. आता काय झालं? सरस्वती तुम्ही दोघं या वेळेत होय एकत्र? हा आता इथे म्हणजे एक पेशंट आला होता. थांबा, मी सांगते. तर काय झाला, माझ्या गावच्या ओळखीचे एक पेशंट आहे ना, ते त्यांना भेटू गेले होते. कोण पेशंट? ते माझ्या मित्राच्या मित्राचो काका ना, त्यांचो मुलगो. कोण मित्र? तो छप्या ना. हा, मग एक खय आतो. तो गेलो. डॉक्टरांनी तपासला ना. हा उद्या आपण त्याचे रिपोर्ट सगळे आले ना की मग त्याच्यावरती डिस्कस करू की त्याला कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन करायची. ओके? का सर, आपल्या हॉस्पिटलमध्ये का नको? तिकडे विशेष उपचार मिळतील ना म्हणून. भयो, तू इकडे कशी काय? अरे मी रोजच हा येतोय. भयो, मजाच हा तुझी. अरे माझं मारुती चौकात जरा काम होता. जाता जाता तुम्ही दिसलात म्हणून हईल. बरं तू थंय जाणारच का? सोबत येतस? जाता जाता बोलू. मी? हा चालत येते ना. ठीक आहे. छत्री आहे ना तुझ्याकडे? होय चौकाचा. येत आहे. हा करते, येते. पप्याच्या हाती सुनील बद्दल काहीतरी ठोस पुरावे लागायला हवेत. सुनील जरा जास्तच हातपाय पसरायला लागलाय.